मोठ्यात मोठं चमत्कार काही काही कुळकुळीत कोंबडी मराग नाही रोगान मराग नाही पांढरा शुभ्र अंडा खाली सध्या पांढरा शुभ्र म्हणजे दोन घालतली की काय बोलत आता म्हाताऱ्याकडे नाही जाऊन घ्या काय आशा तरी त्याच्यात कॅमेरा म्हणते भारी व्हिडिओ काढणार आहे ते। नमस्कार मंडळी, मी समीर, स्वागत आहे एका नवीन व्लॉगमध्ये। तर आजचा व्लॉग असणार आहे आमच्या उरुस गावची धुळवड। मंडळी माझा थोडा आवाज बसला आहे कारण यावर्षी आम्ही जे सोंगांचे खेळ काढले होते त्याला गायन मीच करत होतो, त्यामुळे सतत 3 दिवस सकाळी 7ला बाहेर पडायचो आणि रात्री 10ला आम्ही बंद करायचो, त्यामुळे गायनाचं पूर्ण हे माझ्याकडेच होतं। तुम्ही माझा आवाज पूर्णपणे बसून गेला आहे। तरी आज आहे 7वा दिवस आणि आमच्या उरुस गावची धुळवड ही 7व्या दिवशी असते। तर व्हिडिओच्या माध्यमातून आमच्या उरुस गावची धुळवड कशी असते हे तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो। तर मग बघू पुढे व्हिडिओमध्ये काय काय होते काय। मंडळी आमच्या वाडीतील होळी आहे, त्याने सर्व आमच्या वाडीतील गावडेवाडी मधील सर्व लोक आहेत। मंडळी आता आपण आलोय मांडावरती आणि हा मांडा आहे बघा। इकडे कोळीने आधीच तयारी करून तयार आहे। चला लाडू खाऊया पहिलं आधी। बघा हे बघा कोळीने तयारी करून बसली आहे बघा। हाय हाय कर हाय कर असा
गण मोरया ओर्या म्हणता आपण कोण ओर्या म्हणता आपण कोण तू सांगला आला कुठून तू सांगले काय अशी क्षेत्र तोच घेऊन दिला पूजन करू होय गणपतीचा समोर तुमच्या गणपती काय बघा पुढल्या गणपतीचा तर मित्रांनो बघा ही आमच्या उरुस गावची होळी आहे बघा. आमचं हे ग्रामदैवत श्री देवरावनाथ.
उद्या होतो उद्या नाही होता आम्ही ख्रिस्ता ब्राह्मण तीरस्थ ब्राह्मण पटकन हे झाले नाही ना आम्ही आलो काजीतून जातोय शेतबंदर मामीच्या घरात हो शेतूबंदी रामेश्वरी काशीवरून ते शेतूबंदी रामेश्वरी मामीच्या घरात मामीच्या घरात काय झालं पटकन जीप अडखळली हा काय झालं मध्ये इथे चहा नाश्त्याने थांबलो म्हटलं तुमची गडबड ऐकली आम्हाला कळलं की आज तुमचा 7 दिवसाचा सिंग आहे तिथे गणपती पंचायत आहेत त्यांच्या पूजेचा लाभ आपण घ्यावं आता पूजा म्हटल्यानंतर अंगाला पाणी बिणी आंघोळ बिणी आंघोळ करा असं करतो मंत्र्याचं सांगून बोरिंग पाड्या झाला लागला तो एक एक बुडून घेतो बुडून म्हणजे वस्त्र अलंकार बुडून घेतो बोला एक एक काय करताय मला वाटलं खुर्ची आहे खुर्ची नाही खुर्ची नव्हे तुम्ही गजानन कधी पाहिला नाही असे असतात आमच्या इकडे असं करतो जानवं बुडून घेतो जानवं नाश्ता पाणी केलाय काय झालं जानव्यात पुळावा पडल्या बरेच दिवस अंगाला पाणी नाही हल्ली आंघोळच केली नाही बरेच दिवस काय झालं जानव्यात पुळावा पडल्या सगळ्या गोळीवर चाललाय तुमचा आणि कोळवा रक्त आमच्या खाल्या आता आम्ही त्यांचे रक्त खातो रक्ताच पद्धत पूर्व चमत्कार एकदा मानखोटला गेलो होतो
हा मानखोलला हो ते इकडे हा हो तिथे दोन नायकीच्या मुले भेटल्या ते काय म्हणाले हो भटजी काका हो बरेच दिवस झाले तुम्हाला पाहतो आहे उरून काढता उरून ढकलता उरून काढता खालून टाकण्याचा प्रयत्न करा समजलं सर्व काय झालं आता आंघोळ राहिली होय आंघोळ करून येतो स्वच्छ आंघोळ झाली साबण रेडीमेड साबण हगाम साबण तुमच्या आंघोळने आम्ही भिजलो असं करा तुमची चंदनाची कांडी करा आता काय करणार आता आमचं महिला गिळ चंदनाची काय भटजी काका प्रथम स्नान कोणी केलं प्रथम देहाची पूजा नंतर देवाची पूजा आता तुमचा गणपती पंचायत कुठे अजय इकडे माझ्या पुढे इकडे होता पुढे इकडे होता आमच्याकडे तवे नव्हे सुळसुळी सुळसुळी त्यांचं कुठून करावं बर 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 खाली मोठी एका तांब्यामध्ये चंदनाची किंमतीला याचा अर्थ चिरीटीप हा गणपती चंदनान समर्पावी हा गणपती पायांचे नाव घेऊ नका इथे हो पायांची नावे नव्हे अक्षता म्हणजे तांदूळ चंदना हा गणपती दुर्वान समर्पयामी हो बायकातला गणपती ह्या दिसता भटजी हो बायकातला भटजी नव्हे हो देवाला गणपतीला आवडतात ती दुर्वा ती वाहिली आहे हा गणपती पुष्प तोंडातच सगळं बसलं खायला वाईट हो काका तुमची आदत चांगली झाली पण वाईट खायला म्हटल्याबरोबर फुकट गेला हो बुंदी गणपतीचे वाहन काय केलं तुझा मस्त बघा काय परिस्थिती किती वर्ष झालं आंघोळ नाही करू काय 2 मीटर होतं 2 मीटर 2 मीटर सुद्धा ठेवलं नाही ठेवलं पाडल्या हो असं करा तिची आठवू दे त्याला लागायला जय देवा जय देवा जय नेऊन नदीत बुडवतो स्वयंभू आहे धुवायचे नव्हे आज 7 दिवस म्हटलं नेऊन बुडवतो नाही 5 दिवस 7 दिवस 9 दिवस 11 दिवस 21 दिवस सर्व काय झालं देव रागाने बघतोय तुमच्याकडे आमच्याकडे बघत नाही आमच्याकडे बघतो तुम्ही चुकला आम्ही ब्राह्मण आहोत वाटे नेला नरकाने काय झाला तुम्ही आठवण करा तुमच्या आई आले ढेंगात आमचा आई बापांनी असा नवस केला होता असा विद्वान पंडित असा आमचा आम्ही दाम्पत्य फुगडी घालू फुगडी वस्त्रहीन काळ्या कपडे पण दाम्पत्याचा सवाल आहे दाम्पत्य हाणणार कुठून
दाम्पत्याची सोय करता आहे तरी कोण यांच्या असते काही करू शकता यांच्या असते तुम्ही म्हटला देवा खीर खा देवा खीर खा आता काय करणार तांब्याच्या तळाशी देव गेलाय एक उपाय आहे आडवं बिब्याचं पान ठेवा आणि मारून द्या तुमच्या तोंडावर हात साहेबा म्हणत नाही हो देव देवळातलो नो 7 दिवस वर्षासून फक्त खालच्या मांडावरून वरच्या मांडावर येणार होय देव उद्या कप्पा आपला 8व्या दिवशी तरी गावाचो ना खडपत्रातल्या आणलाय मोठ्यात मोठो चमत्कार काही काही कुळकुळीत कोंबडी मरागना रोगान मरागना पांढरा शुभ्र अंडा खाली सध्या पांढरा शुभ्र म्हणजे दोन घालतली की आणि मोठ्यात मोठो चमत्कार वर्षासून 7 दिवस खालच्या मांडावरून वरच्या मांडावर आनंदात शिंग पार पाडीन सोमी देव येतोय मी आता कुठे भाषण होणार हे काठी मारे कोण रे अरे सिद्ध नमस्कार हाँ राव बरोबर रे कलर आहे तो बरोबर
गजल काय चालले काय बोलत आता म्हाताऱ्याकडे नाही जाऊन घ्या काय आशा तरी त्याच्यात आपलं फिरवतो हा बघा मित्रांनो, इथे बघा बच्चे कंपनी खूप मस्ती करतायत. मेन माणूस काय गंभीर ते काय गौरे गौरे कॅमेरा म्हणते भारी व्हिडिओ काढणार आहे. आता इल्लेंचे हात दाखवून हेचो आधी येऊ दे, काढू नको. भूतनाथ महाराजा गांगो घाडवस आज हेवळा तू आज हेवळा अगदी 12चो आज खेळगडी आज तू आज 12चो आज रवी खा आज हेवळा अगदी 7 दिवसाची धुळवड तू अगदी आनंदाने अगदी पार पाडून घेतलेली असा मांडावरती आज हेवळा अगदी तुझ्याकडे येऊन आज हेवळा अगदी त्याची आज हेवळाक लेकरांनी आज दर वर्षाप्रमाणे अगदी आज सोहळं केलेलो तर अगदी आज हेवळाक अगदी आज तुझी रखवाली तू आज हेवळाक अगदी 12चो आज खेळगडी
आणि चव्हाटो आणि चव्हाट्याचो चाळ आज ह्या वेळाक अगदी ह्यो जो काय अगदी धुळवड त्याच्याप्रमाणे प्रथमतः अगदी सगळ्या लेकरांकडनं बारीक मोठे जे काय चूक झाले असत गावाघराकडसून जसावसा करसून आज केळी कुळाकडसून काय जरी आज मांडावरती आज ह्या तुझ्या मांडावरती आज ह्या वेळाक अगदी जे काय तुझे आज ह्या वेळाक भक्त येतात त्यांच्याकडनं काही जरी बारीक मोठी चूक झाली असत तर तू आज मोठ्या मनात ती अगदी माफ करूची आणि तुझी वर्षाची रखवाली ही अगदी आज पोटभर सगळ्यांका मिळू वर्षाची रखवाली ही अगदी आज ह्या लेकरांका चांगल्या स्वरूपात आणि त्यांची कामा आणि पुढे लेकरांचं संरक्षण त्याचप्रमाणे आज ह्या वेळाक अगदी प्रत्येकान आज धुळवडीक आज ह्या वेळाक होळी येतो आज ह्या वेळाक लेकरांनी नारळ ठेवले आज प्रत्येकाचं अगदी संरक्षण होऊ गया आज ह्या वेळाक अगदी आज तुझे सगळे मानकरी त्याचप्रमाणे गाव घर दसवत आज ह्या वेळाक पाहुण्या सोयऱ्यान जेणे जो काय अगदी नारळ ठेवलेला प्रत्येकाचा दैवत उभ्या कर आज देवा धर्माकडे बारीक मोठी काय जरी चूक असतात तर तू आज पोटाळूची असा आणि पुढे त्यांचा निरोगी आरोग्य त्यांच्या कामाधंद्यात पैशा अडक्यात येस त्याचप्रमाणे लेकरांचा संरक्षण तू आज 12चो खेळगडी आज गेल्या वर्षी तुझ्याकडे लेकरांनी काही नारळ बोललेले होते त्याचप्रमाणे काही तोरण बोललेला होता अनेक काय बोललेला होता त्यांचे काही अपुरे लावलेले जे काय अगदी नवस असत ते पुढे पूर्ण करून घे असाचा तुझा देणा घेणा देतले पण ज्यांका पावलं त्यांनी अगदी आज तोरणा बांधलेली असो अगदी तोरणा तू आज पावन करून घेऊ गई पुढे जरी त्याच्यात काही बारीक मोठा राहुला असतात तर तू आज पूर्ण करून घेऊचा असा पुढे लेकरांचा संरक्षण असा ती पूर्ण अगदी रखवाली कर आणि गावाघरान ह्या सगळा अगदी आज हेवळाक मांड उभो केलेला प्रत्येकाक अगदी संरक्षण कर चांगला आशीर्वाद दे चांगलाचा करणे लेकरांका सुखी जरा थांबा सगळ्यांका तीर्थ मी त्याला किती ते गया ए मावशी किती ते गया तू मांडवला 5 मिनिटं थांब पुढे ढकल रे ते पुढे का जावा